नमस्कार, मी आशुतोष पाटील. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे न्यूज 18 लोकमत सोबत थेट जोडले जात आहेत. महाराष्ट्राच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. उच्च शिक्षणाच्या परीक्षा असतील, विद्यापीठाच्या परीक्षा असतील, अंतिम वर्षाचे विद्यार्थी असतील, सीईटीचे विद्यार्थी असतील, अनेक प्रश्न आहेत, अनेक शंका आहेत. थेट विचारूया उदय सामंत यांनाच प्रश्न. उदय सामंत, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतवर. सगळ्यात पहिल्यांदा अंतिम वर्षाच्या विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा याबाबत सरकारने काय ठरवलं? मी स्वतः उदय सामंतजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तुमचा आवाज पोहोचतो ना मला? हा, बोला सर. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांच्या संदर्भामध्ये जो एक संभ्रम निर्माण झालेला होता की महाविकास आघाडीचं सरकार नक्की या परीक्षांबाबत काय निर्णय घेणार आहे, मंत्री म्हणून माझी भूमिका काय राहणार आहे. तर या परीक्षांबाबतची माझी भूमिका मी 2 दिवसापूर्वी स्पष्ट केलेली आहे. यूजीसीला मी पत्र लिहिलंय की या कोविडच्या प्रादुर्भावामुळं जे संकट मुंबई, पुणे, औरंगाबाद किंवा महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांमध्ये आलेलं आहे ते आता ग्रामीण भागांकडे वाटचाल करतंय आणि म्हणून अशा वेळी ह्या एक्झाम घेणं हे योग्य ठरणार नाही. यूजीसीच्या गाईडलाईन्सप्रमाणे मुलांचं नुकसान न होऊ देता त्यांना ग्रेड असेल, त्यांचे मार्क्स असतील, हे कशा पद्धतीनं इम्प्रूव्ह करता येतील यासाठी प्रयत्न करून त्यांना पदविका देण्यात यावी अशा पद्धतीचे निर्देश यूजीसीनं करावेत. अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्र शासनामार्फत मी यूजीसीकडे मांडलेली आहे. पण या बाबतीमध्ये देखील काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. यूजीसीला हे सांगण्याचा अधिकार नाही, शासनानंच निर्णय घेतले पाहिजेत. शासन ज्यावेळी निर्णय घ्यायचा आहे त्यावेळी नक्की घेईल आणि त्या संदर्भामध्ये मी स्वतः असेल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब असतील, CS अजय मेहता साहेब असतील आणि आमचे सचिव असतील, यांची कंबाईन मीटिंग देखील येत्या 24 तासामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये होईल. पण मला असं वाटतं की शासनानं कुठच्याही परिस्थितीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना कोविडच्या अडचणीमध्ये आणायचं नाही अशा पद्धतीचा एक ठोस निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की यूजीसीला जे मी पत्र दिलंय की अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणं या कोविडच्या प्रादुर्भावामध्ये शक्य होणार नाही आणि त्याच्यामुळे तशा पद्धतीचे निर्देश यूजीसीनं करावेत अशा पद्धतीचं एक स्पष्ट पत्र मी यूजीसीला पाठवलेलं आहे. आणि यूजीसीच्या पत्राची वाट किती दिवस बघायची हे देखील शेवटी शासनावर थोडंफार बंधन आहे. आणि म्हणून येत्या 2-3 दिवसामध्ये या परीक्षांबाबतची जी भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे ती विद्यार्थ्यांकडून स्पष्ट विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला जाईल हे पुन्हा एकदा मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. सर, अंतिम निर्णय यूजीसी घेणार की राज्य सरकार घेणार? यूजीसीला 2 संभ्रम जे आहेत किंवा मुद्दाम पसरवले जात आहेत. यूजीसी ही प्रत्येक राज्याची परीक्षा कशी घेतली पाहिजे, परीक्षेचं वेळापत्रक कसं असलं पाहिजे, परीक्षेचा सिलेबस कसा असला पाहिजे यासाठी कायमस्वरूपी गाईडलाईन करत असते. यूजीसीनं जरी महाराष्ट्र शासनाला सांगितलेलं असलं की तिथल्या परिस्थितीशी अनुरूप आपण निर्णय घ्यावेत तरी देखील यूजीसीला काही गोष्टी कळवणं हे बंधनकारक आहे. आणि म्हणूनच या खात्याचा, या विभागाचा मंत्री म्हणून यूजीसीला मी पत्र दिलंय. या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेलाच निर्णय महाराष्ट्र शासन घेईल हे मला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे. सर, असं आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळे झोन आहेत. सगळ्या झोनला एक निर्णय घेता येईल? आपल्याकडे आता 31 तारखेपर्यंत जे लॉकडाऊन वाढवलेलं आहे किंवा मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सूचना आम्हाला सगळ्यांना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये 2 झोनच आता आपल्या महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत. एक रेड झोन आणि नॉन रेड झोन. आणि कंटेनमेंट जिथं पॉझिटिव्ह पेशंट सापडलेला आहे तिथं जो प्रतिबंधात्मक उपाय केलेला आहे ते कंटेनमेंट, असेच झोन आपल्याकडे आता राहिलेले आहेत. आणि म्हणून नॉन रेड झोनमध्ये काय करावं आणि रेड झोनमध्ये काय करावं या देखील महाराष्ट्र शासनानं गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. परंतु आपण स्पेसिफिक जर शाळा, कॉलेजेस या संदर्भातले जर निर्णय बघितले तर या पूर्णतः बंद ठेवाव्यात, कोचिंग क्लासेस देखील पूर्णतः बंद ठेवाव्यात अशा पद्धतीच्या गाईडलाईन या 4थ्या टप्प्याला आलेल्या आहेत. आणि म्हणून कुठच्याही पद्धतीची विद्यार्थ्यांच्या बाबतीतली रिस्क
ही महाराष्ट्र शासनाला स्वीकारायची नाही. कुठच्याही अडचणीमध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना टाकायचं नाही आणि म्हणून कशा पद्धतीनं त्यांना हवा असलेला निर्णय महाराष्ट्र शासनाला घेता येईल यासाठी आम्ही अभ्यास करतोय. उद्या किंवा परवा मी स्वतः सगळ्या कुलगुरू महोदयांशी देखील चर्चा करणार आहे. परंतु मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विरोधकांनी सूचना कराव्यात, त्या आम्ही नक्की स्वीकारू. परंतु विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये, विद्यार्थ्यांच्या भवितव्यामध्ये आणि विद्यार्थी जे 35 लाख विद्यार्थी आज हायर एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशनमध्ये शिकतायत, त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या आरोग्याशी कोणी खेळू नये ही प्रामाणिकपणाची माझी भावना आहे. आणि अशा पद्धतीचं वाईट राजकारण कोणी करू नये हा देखील सल्ला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांवर आपण येणारच आहोत, पण त्याआधी मुख्यतः जे ग्रेडेशनचा तुम्ही विषय निघाला, ग्रेडेशन कसं करणार? म्हणजे मुलांचा प्रत्येक वर्षाचा परफॉर्मन्स याच्या आधारे करणार की आणखीन काय वेगळे निकष आहेत? ग्रेडेशनचे निकष काय? अंतिम वर्षाच्या सेमिस्टरच्या बाबत निर्णय घेत असताना पूर्ण विचारपूर्वक निर्णय आम्हाला घ्यावे लागतील. ज्यांना ग्रेडेशन मान्य आहे ते मान्य झालं, ती पदविका जर मिळाली तर त्याबद्दल काही प्रश्नच उद्भवत नाही. परंतु ज्यांना ग्रेडेशन मान्य नसेल त्यांना देखील आम्हाला ती ग्रेड इम्प्रूव्ह करण्यासाठी वेळ द्यावा लागेल, ते मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. तशाच पद्धतीचं फ्रेमवर्क करणं आमचं हे चालू आहे. कुलगुरू महोदयांशी मी स्वतः चर्चा करतोय, माझ्या सचिवांशी मी स्वतः चर्चा करतोय, तज्ज्ञांशी देखील स्वतः चर्चा करतोय. याच्यातलं बेसिक थॉट हाच आहे की हा निर्णय घेतल्यानंतर उद्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संदर्भात कुठेही अडचण येता कामा नये. त्यांना पीजी करायचं असेल तर तिथं देखील अडचण येता कामा नये. विशेषतः विद्यार्थी पासआउट झाल्यानंतर कुठच्याही अडचणीला त्याला सामोरं जावं लागू नये हा प्रामुख्याने विचार करूनच आम्ही निर्णय घेणार आहोत. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील निश्चिंत राहावं. जसं मी पूर्वी बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं, जो निर्णय घेऊ तो महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय असेल आणि विद्यार्थ्यांच्या फायद्याचा निर्णय असेल. सर, आता केंद्र सरकारने देखील जेव्हा निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं होतं की ई लर्निंग संदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना सरकार करते, या उच्च शिक्षणासाठी, हायर एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन यासाठी ई लर्निंग संदर्भात शासनाचा काही विचार सुरू आहे का? आणि त्या संदर्भाने शासनाने काय पावलं उचललेत का? आशुतोषजी, एक पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी मिळून मान्य केली पाहिजे की हा कोविडचा प्रादुर्भाव 15 दिवसात संपणार आहे, 20 दिवसात संपणार आहे, 1 महिन्यामध्ये संपणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीवर जी काही चर्चा होती त्याच्यामध्ये मला एक गोष्ट क्लिअर केली पाहिजे की मला असं वाटतं की ही ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं करावी लागेल. ऑनलाईन सिस्टीम चांगली करत असताना मी आता ज्या सिंधुदुर्गाचं नेतृत्व करतो, मी ज्या जिल्ह्यातनं निवडून येतो त्या कोकण बेल्टमध्ये देखील अनेक ठिकाणी अजून कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम्स आहेत. तसं तुम्ही गडचिरोलीमध्ये गेला, चंद्रपूरमध्ये गेला, विदर्भाच्या काही भागांमध्ये गेला, तिथं देखील कनेक्टिव्हिटीचे फार मोठे प्रॉब्लेम आहेत. सिटी जर मोठ्या सोडल्या तर कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम हे अनेक ठिकाणी उद्भवू शकतात. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यावर मार्ग काढून आपल्याला ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम कशा पद्धतीनं आधुनिक करता येईल, चांगली करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि यासाठी मी जी एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीमध्ये पुण्याचे कुलगुरू जे नितीन करमळकर आहेत त्यांना आम्ही त्याचे प्रमुख केलेत. म्हणजे ऑनलाईन सिस्टीम कशा पद्धतीनं झाली पाहिजे, व्हर्च्युअल क्लासरूममध्ये कशा पद्धतीनं आम्ही एज्युकेशन दिलं पाहिजे याची पुणे विद्यापीठानं अतिशय चांगली सिस्टीम ही स्वीकारलेली आहे. आणि म्हणून त्यांना अध्यक्ष करून, त्यांना प्रमुख करून ही सिस्टीम अजून डेव्हलप करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. आणि मला असं वाटतं की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम ही आधुनिक करणं, ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम ही नुसती विद्यार्थ्यांपर्यंत नाही तर ती शिक्षकांपर्यंत देखील पोहोचली पाहिजे यासाठी माझं विभाग काम करत आहे. आणि मला असं वाटतं की देशातली पहिली टीचर्स अकॅडमी ही पुण्यामध्ये आम्ही तयार केलेली आहे. 60 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करतोय आणि त्या प्राध्यापकांना देखील ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतोय. सर, तुम्ही आता जे म्हणालात हा महत्वाचा मुद्दा आहे. असा आहे की ई लर्निंग ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठी आधी शिक्षक तयार करावे लागतील, त्यानंतर विद्यार्थी तयार होतील. शिक्षकांचं ट्रेनिंग या आधीचा इतिहास आपण पाहिला तर अशा प्रकारे जेव्हा शिक्षकांचं अपग्रेडेशन असतं तेव्हा 2-2 महिने, 3-3 महिने ट्रेनिंग होतं. ती एक प्रक्रिया असते. ही प्रक्रिया करण्यासाठी देखील एक वेळ लागतो. आताच्या परिस्थितीमध्ये हे सरळ शक्य आहे का? प्राध्यापकांच्या बाबतीमध्ये, शिक्षकांच्या बाबतीमध्ये आपल्याला जर चर्चा करायची असेल तर मी आपल्याला एक उदाहरण देतो की शिक्षकांची देखील ट्रेनिंग झाली पाहिजे. ही भूमिका शासनाची पहिल्यापासूनचीच आहे. परंतु नक्की कुठं करावी, यशोदामध्ये करायची की रामभाऊ माळगीमध्ये करायची की अन्य कुठं करायची, याच्यामध्ये फार मोठे राजकीय वाद देखील निर्माण झाले.
आणि भविष्यामध्ये शिक्षकांना प्राध्यापकांना या वादामध्ये कोणी भरडू नये म्हणून महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आणि आम्ही स्वतःची टीचर्स अकॅडमी कामगार ऍक्ट नुसार निर्माण केलेली आहे. पुण्यामध्ये जर कोविड नसतं तर त्याची आम्ही सुरुवात पण केली असती, परंतु आता तिथे शिक्षकांना फिजिकली जाऊन ट्रेन करणं किंवा ट्रेनिंग देणं हे शक्य नाही आणि म्हणून त्यांना देखील ऑनलाईन कशा पद्धतीनं आम्हाला ट्रेनिंग देता येईल यासाठी आमचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि आता आमचा शिक्षक दुसरीकडे जाऊन प्रशिक्षण घेणार नाही, तर हायर एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशनचे जे सगळे शिक्षक आहेत त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही स्वतःची टीचर्स अकॅडमी देशामध्ये पहिल्यांदा उघडलेली आहे. बर सर, मेडिकलच्या पीजी संदर्भात देखील अनेक प्रश्न आहेत. ज्या मुलांनी परीक्षांची फी भरली होती आणि परीक्षा झाली नाही त्या परीक्षाच्या फीचं रिफंड मिळणार का, ही देखील मुलांची शंका आहे. मुलांच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, असेच जोडलेलं. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी आपला थेट संवाद. सर, ज्या परीक्षा रद्द झाल्या त्या परीक्षांची फी रिफंड मिळणार का आणि कधी मिळणार? ज्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत त्या परीक्षांच्या संदर्भामध्ये हॅलो सर, येतोय आवाज, सलग बोला. ज्या परीक्षा रद्द झाल्या आहेत परंतु त्यांची फी विद्यार्थ्यांनी बोला सर, भरलेली आवाज आहे अशा संदर्भामध्ये काय करावं हा देखील एक विषय जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. त्याच्या संदर्भात मी असा निर्णय घेतला की ही फी पुढच्या सेमिस्टरसाठी वापरता येते का याचा देखील आम्ही थोडा विचार करतोय. ही आम्हाला जर रिफंड करायची असेल तर ते कशा पद्धतीनं करता येईल या संदर्भात देखील विचार करतोय. मला असं वाटतं की फीच्या बाबतीमध्ये देखील विद्यार्थ्यांना अजिबात घाबरण्याचं कारण नाही. त्यांचं आर्थिक नुकसान देखील होणार नाही याची दक्षता माझा विभाग नक्की घेईल. त्याच्यामुळे नक्की त्या फीचं काय करायचं या संदर्भात आमची एक चर्चा सुरू आहे. आमच्या सचिवांशी मी बोलतोय, कुलगुरूंशी चर्चा चालू आहे. या सगळ्या चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. परंतु फीचं कुठचंही बर्डन विद्यार्थ्यांनी घेऊन वावरू नये, त्या संदर्भात योग्य तो निर्णय महाराष्ट्र शासन नक्की करेल आणि तो त्यांच्या हिताचा असेल. सर, एटीकेटीच्या मुलांचं काय? अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या अगोदरच्या ज्या एक्झाम आपण रद्द केलेल्या आहेत त्यांच्या एटीकेटीच्या एक्झाम या विद्यार्थ्यांना द्याव्या लागतील. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या 120 दिवसात त्यांना ह्या एटीकेटीच्या एक्झाम दिल्या पाहिजेत. इव्हन मागच्या विद्यार्थ्यांना हा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे की ज्यांना मार्क्सवर ते सॅटिस्फाईड नाहीत, म्हणजे ज्या पद्धतीनं ग्रेड आपण दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स त्यांना पडू शकतात असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी विद्यापीठाला जर विनंती केली तर विद्यापीठ त्यांच्या देखील एक्झाम घ्यायला तयार आहे. हा सगळा जो निकष आहे हा पूर्वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण करतोय आणि अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या एक्झामच्या बाबतीत ज्यावेळी आपण निर्णय घेऊ त्यावेळी त्याचा परिणाम त्यांच्या नोकरीवर देखील होणार नाही. अशा पद्धतीचा निर्णय आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी घेऊ. बरं सर, राजकारणाचा उल्लेख तुम्ही मगाशी केलात. निश्चितच राजकारणावर पण आपण येऊ. आम्ही कोकणात यायचं का, की आम्ही कोकणात आलं तर आम्हाला तुम्ही क्वारंटाईन करणार? कोकणात पास घेऊन रिस्तर तुम्ही आला तर त्यांचं स्वागतच आहे. आम्ही कुठच्याही चाकरमान्यांना येऊ नका असं म्हटलेलं नाही, परंतु त्यांनी पास घेऊन आलं पाहिजे. पास घेऊन आल्यानंतर जे काही शासनाचे नियम आहेत, जी काही कोविडच्या संदर्भातली गाईडलाईन आहे ती त्यांनी फॉलो केली पाहिजे. कुठच्याही मुंबईवासियांना, पुणावासियांना किंवा चाकरमान्यांना आम्ही सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये यायला अटकाव केलेला नाही. त्याच्यामुळे हा गैरसमज जर कोण पसरवत असेल तर तो फार चुकीचा गैरसमज आहे. सिंधुदुर्गातली आम्ही न्यूज 18 लोकमतची एक बातमी दाखवली होती. काही गावच्या सरपंचांनी विरोध केला, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की हे जे ई पासेस, जे भरमसाठ पासेस घेऊन ही मंडळी जी येत आहेत आमच्या गावाकडे, यांची व्यवस्था आम्ही करू शकत नाही. त्याचा निषेध त्यांनी वर्तवलेला आहे. अशी भावना सिंधुदुर्गवासियांची किंवा काही गावकऱ्यांची होते, यावर काय सांगाल? तर स्वाभाविक आहे की ज्या पद्धतीनं मुंबईच्या पोलीस डिपार्टमेंटकडनं पासेस दिले गेले हे मोठ्या पद्धतीचे होते. मागच्या 3-4 दिवसाचा जर आपण आढावा घेतला तर किमान 30 ते 32 हजार लोक ही सिंधुदुर्गामध्ये आलेली आहेत. तेवढीच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लोक ही पासेसवर रत्नागिरीमध्ये आलेली आहेत. आम्ही सगळ्यांनी एवढं विनंती केलेली आहे
की हे पासेस देताना कमी आपण दिले पाहिजेत, टप्प्याटप्प्यानं चाकरमानांना सोडलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या आरोग्याची व्यवस्था करता येईल आणि इथल्या स्थानिक लोकांची देखील आरोग्याची व्यवस्था करता येईल. आणि म्हणूनच ते जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे. याच्यामध्ये कुठचंही राजकारण नाही. मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं होतं की घरी राहा आणि सुरक्षित राहा, याच्या पुढे जाऊन तुम्ही घराबाहेर पडा, सावध राहा, असं जे आवाहन आहे, मग या आवाहनाला धरून उद्या सिंधुदुर्गामध्ये जर पर्यटन व्यवसाय जर परत सुरू करायचा झाला तर तुम्ही कोकणातले एक नेते म्हणून ह्या पर्यटन व्यवसायाच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? कधी ना कधी आपल्याला हा पर्यटन व्यवसाय सुरू करावाच लागणार आहे, पण सुदैवानं पावसाळा असल्यामुळे पर्यटन व्यवसाय आमचा थांबलेलाच असतो आणि म्हणून या 4 महिन्यामध्ये सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन ऑक्टोबर नोव्हेंबरला पुन्हा एकदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन व्यवसाय सुरू होईल. यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि मला पूर्ण पद्धतीचा विश्वास आहे की आमचे लोक कोकणातली ही प्रचंड संयमी आहेत, नियमाला धरून वागणारी आहेत. मला असं वाटतं की ज्यावेळी आम्ही पर्यटन सुरू करू त्यावेळी देखील शासनानं दिलेले सगळे नियम हे तंतोतंत कोकणवासीय पाळतील. सर, बऱ्याचदा असं होतं की मदत जाहीर होते पण ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. डायरेक्ट डेबिट सारख्या अनेक यंत्रणा असतात, पण तरी सुद्धा अशा अनेक तक्रारी आमच्याकडे प्रसार माध्यमांकडे देखील येत आहेत की लोकांपर्यंत मदत मिळत नाही. कोकणासाठी कोणती मदत तुम्ही जाहीर केली आणि ती शेवटपर्यंत पोहोचली का? याचा काही फीडबॅक, याचा काही आढावा आपण घेतलाय का? नाही, नक्कीच आढावा घेतला आणि मला सांगितलं पाहिजे की कालच मी खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये होतो. आता देखील सीएम साहेबांबरोबर त्याच बैठकीमध्ये पुन्हा मी जॉईन होणार आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जी कर्जमाफी झालेली होती त्या कर्जमाफीचा सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या लोकांना फार मोठ्या पद्धतीनं फायदा झालेला आहे. जवळजवळ 65% लोकांपर्यंत ही कर्जमाफी पोहोचलेली आहे. खावटीचं कर्ज देखील रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. प्रोत्साहनपर 50,000 देखील जुलैनंतर आमच्या खात्यांमध्ये जमा होणार आहेत. हे अगोदरच झाले असते, परंतु कोविडच्या प्रादुर्भावामुळे थोडं थांबलेलं आहे. परंतु जी घोषणा आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून केली त्याची पूर्तता आम्ही सगळे मिळून करतो. सर, एक शेवटचा प्रश्न. मुंबईच्या माणसांमुळे कोकणात आणि महाराष्ट्रात कोरोना पसरला अशी एक ओरड होती, हे खरं आहे? मुंबईच्या लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये कोरोना पसरला हे म्हणणं योग्य नाही, कारण शेवटी उद्योगधंद्यासाठी नोकरीसाठी ही मंडळी तिथे गेलेली होती आणि तो कोविड किंवा जो कोरोना जो आहे तो काय माणूस बघून झाला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातला आहे म्हणून त्याला व्हायचं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे म्हणून त्याला व्हायचं, असं काही झालेलं नाही. राजकारण याच्यामध्ये कुणी करू नये हे मला विरोधकांना विनंती करायची आहे. आणि आशुतोषी जाता जाता मला हे पण सांगितलं पाहिजे की ज्यावेळी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या एक्झाम आम्ही आता रद्द करण्याच्या मार्गापर्यंत आलेलो आहोत, तर काही लोक राजकारण म्हणून विद्यार्थ्यांच्या या सगळ्या परिस्थितीच्या आड येण्याचा प्रयत्न करतायत. मला त्यांना देखील एक विनंती केली पाहिजे. आता माझ्याकडे एक पत्र आलंय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं, म्हणजे भाजपची जी संघटना आहे, की अशा पद्धतीनं परीक्षा तुम्ही रद्द करू नका, तुम्ही मुलांचं नुकसान कराल. ज्यावेळी परीक्षा रद्द करत नव्हतो त्यावेळी रद्द करा म्हणून पत्र होती. आता परीक्षा रद्द करण्यासाठी हिताचा निर्णय मुलांचा घेतोय तर ती रद्द करू नका म्हणून पत्र येत आहेत. माझं म्हणणं की अशी दुतर्फी भूमिका असून उपयोगाचं नाही. या सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. आज विद्यार्थ्यांचं हित बघितलं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय महाविकास आघाडीचं सरकार नक्की घेईल. त्याच्यामध्ये कोणी किती आडवे आले तरी आम्ही विद्यार्थ्यांचं हितच डोळ्यासमोर ठेवणार आहोत. सर, एक अतिशय आशा आहे या बाबतीत एक ठोस निर्णय लवकर व्हावा आणि जो राजकारण जे या संबंधाने सगळं होत आहे, खरं म्हणजे सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जर सरकार गेलं आणि जे विरोध करणारे आहेत, आरोप करणारे आहेत, त्यांना देखील या निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं तर कदाचित हा आरोप, हा विरोध हा टाळता येईल. पाहूया तुमच्याकडून आता काय घोषणा होते, कधी होते. न्यूज 18 लोकमतशी संवाद साधल्याबद्दल, आमच्या प्रश्नांची उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.